15 ऑगस्ट अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपला असताना मात्र अद्याप महायुतीतील पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही. अशातच सोमवारी स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण कोण करणार याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आलाय. त्यानुसार आता उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांचा ध्वजारोहणासाठी बीडला जाणार आहेत. त्यामुळे पुणे येथे राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडणार आहे. पालकमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार ध्वजारोहण सोहळ्यासाठी बीडला जाणार आहेत. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात त्यांनी बीड दौरा केला होता, तेव्हा बीडच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचं सांगत गुन्हेगारांना त्यावेळी थेट इशारा दिला होता. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत तणाव आहे. रायगड जिल्ह्यासाठी राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आणि शिवसेनेचे भरत गोगावले यांच्यात संघर्ष सुरू आहे, तर नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर भाजपचे गिरीश महाजन आणि शिवसेनेचे दादा भुसे आमने-सामने आहेत. या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या सामान्य प्रशासन विभागानं स्वातंत्र्य दिनी कोणत्या जिल्ह्यात कोण मंत्री ध्वजारोहण करणार याची यादी सोमवारी जाहीर केली. या यादीनुसार रायगडमध्ये आदिती तटकरे आणि नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्याकडे ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली आहे. सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या ध्वजारोहणाच्या यादीत रायगडमधून आदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा होताच मंत्री भरत गोगावले यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू आहेत. अशातच गोगावले कॅबिनेटलाही उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान गोगावले जरी कौटुंबिक कारणावर कॅबिनेटला उपस्थित राहत नसले तरी त्यामागे मानपानाचं नाराजीनाट्य असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याच अनुषंगाने आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. जी यादी प्रसिद्ध झाली आहे ती पालकमंत्रीपदाची यादी नाही. ध्वजारोहण प्रत्येक जिल्ह्यात कोण कोण कुठे करणार आहे याबाबतची यादी असे त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. जलसंपदा मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महायुतीचा घटक असलेल्या अजित पवारांवर जोरदार टीका केली. अजित पवार जनाची नाही तर मनाची तरी ठेवा असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटलांनी अर्थमंत्री अजित पवारांवर टीकास्त्र सोडलंय. शरद पवार यांच्यावरती टीका करत असतानाच राधाकृष्ण विखे पाटील अजित पवार यांच्यावर देखील घसरले. अजित पवारांवर टीका करताना विखे पाटलांनी पंतप्रधानांनी व गृहमंत्र्यांनी साखर कारखानदाराला मदत केल्याचा दाखला देत ही टीका केली. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा लोहारा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी हे अलीकडच्या काळात चर्चेत आहेत. लोहारा तालुक्यातील करजखेड येथील जलसंपदा विभागाच्या विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान जलसंपदा मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भरसभेतच स्वामींना थेट महायुतीत प्रवेशाची ऑफर दिली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. करजखेडा येथे झालेल्या जलसंपदा विभागाच्या विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी आपल्या मतदारसंघातील पाणी प्रश्न आणि अन्य विकास कामांसाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्याकडे मागणी केली होती.